हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आजचं टॉपिक ही खूप इंटरेस्टिंग आहे। तुम्हाला माहीत आहे का, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी दरवर्षी काही शब्द डिक्शनरीमध्ये ॲड करते। ही डिक्शनरी खूपच पॉप्युलर आणि फेमस आहे आणि जगातील एकमेव डिक्शनरी ज्यामध्ये शब्दकोश ही जास्त आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला, प्रत्येक वर्षी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस एक शब्द किंवा अभिव्यक्ती निवडते ज्याने गेल्या 12 महिन्यांचे प्रतिबिंबित केले आहे आणि दीर्घकालीन सांस्कृतिक महत्त्व असण्याची शक्यता आहे किंवा इतिहासाची एक छबी प्रदान करते। 2023ला त्यांनी असाच एक शब्द निवडला जो आहे रिज। रिज म्हणजे अट्रॅक्टनेस, चार्म किंवा आकर्षकसुद्धा तुम्ही म्हणू शकता। हा वर्ड चरिष्मा शब्दाचा संक्षिप्त रूप आहे। त्याच्या मधल्या भागातून हा शब्द घेतला आहे। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस असेही सांगते की 2023च्या जूनमध्ये ॲक्टर टॉम हॉलंडला बझफीड मुलाखतीत त्याच्या रिजबद्दल विचारण्यात आल्यानंतर हा शब्द लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता, ज्यावर त्याने सांगितले की त्याच्याकडे काहीही रिज नाही। तर तेव्हा ह्या शब्दाला खूपच पॉप्युलॅरिटी आणि पब्लिसिटी मिळाली। तेव्हाच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी हा शब्द डिक्शनरीमध्ये ॲड करण्याचा निर्णय घेतला। रिज शब्दाबरोबर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी इतर काही शब्दही निवडले। टोटल 10 शब्द गेल्या 2023मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये ॲड केले। ते इतर शब्द स्विफ्टी, बीज फ्लॅग, प्रॉम्प्ट, हीट डोम आणि इतर असे टोटल 10 शब्द गेल्या वर्षी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये ॲड केले। तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी हे सुद्धा सांगितले की सोशल मीडिया, इंटरनेट संस्कृतीतून उत्पन्न केलेले अधिक शब्द कालांतराने रोजच्या भाषेत वापरले जातात आणि ह्याच्या पुढंही ते सुद्धा असेच पद्धतीचं संशोधन करून नवीन नवीन शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये ॲड करत जातील। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हां, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद।